नमस्कार, मी प्रवीण भालेराव. पुणे परिसर GBS आजाराचा हॉटस्पॉट बनताच केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागात GBS आजाराने थैमान घातले आहे. मागील 8 दिवसांपासून GBS आजाराचा मोठा उद्रेक झाला आहे. पुण्यातील GBS रुग्णसंख्या आता 101 इतकी झाली आहे. शनिवारी रात्री पुण्यातील एका रुग्णाचा सोलापुरात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील GBS आजाराची गांभीर्याने दखल घेत मोठे पाऊल उचलले आहे. पुण्यात मागील आठवड्यात GBS आजाराचा शिरकाव झाला. अत्यंत दुर्मिळ आजारात गणल्या जाणाऱ्या या आजाराच्या रुग्णांची मोठी संख्या पुण्यात आढळून आल्याने पुणेकरांची झोप उडून दिली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील पुण्यात GBS आजाराचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने 7 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती GBS आजार रोखण्यासाठी महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार आहे, असे वृत्त ANI वृत्तसंस्थेने दिले आहे. भारतात GBS या दुर्मिळ आजाराचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. विशेषतः पुण्यात या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे शहर आणि परिसर GBS आजाराचा हॉटस्पॉट बनला आहे. पुण्यातील रुग्णांच्या संख्येने 100 पार केली आहे. त्यामुळे जनतेने भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आजार नेमका कशामुळे होतो याविषयी जनतेत अजूनही संभ्रम आहे. दूषित पाणी, शेळे व अस्वच्छ अन्न सह आदी कारणे सांगितली जात आहेत. मात्र अद्याप ठोस कारणाचा शोध लागलेला नाही. पुण्यात रविवारी 26 रोजी GBSच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. पुण्यात GBS रुग्णांची संख्या आता 101 इतकी झाली. GBS पुण्यात 100 पार झाल्याने आता सर्वांचेच धाबे जाणून गेले आहेत. पुण्यात GBSचे एकूण 101 रुग्ण आहेत. त्यातील 62 रुग्ण पुणे ग्रामीण, 19 पुणे महापालिका, 14 पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील आहेत. तर इतर 6 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. त्यामध्ये 68 पुरुष व 33 महिला आहेत. यापैकी 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाकडून पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. पुण्यात प्रशासनाने घरोघरी जाऊन जनजागृतीचे काम सुरू केले असून संशयितांची माहिती संकलित केली जात आहे. राज्य पातळीवरही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पण या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून येत असल्याने देशाचे लक्ष कोरोनानंतर पुन्हा कदाचित GBSकडे वळले आहेत. गुलेनबेरी सिंड्रोमच्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागत असून त्यांच्यावरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे. IVIG इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरॅसिस या दोन्ही उपचार पद्धती महागड्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता ससून रुग्णालय आणि महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय येथे मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात गियाबर्रे सिंड्रोमवर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी रुग्णालयामध्ये 50 बेड आरक्षित करण्यात आले असून 15 ICU बेडही कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत. GBSने राज्यातील पहिला बळी घेतला आहे. पुणे शहरामध्ये गुलेनबेरी सिंड्रोम झालेल्या पुण्यातील रुग्णाचा सोलापूरमध्ये शनिवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे जनतेत मोठी भीती पसरली आहे. GBS आजाराच्या मूळ कारणांचा तातडीने शोध घेऊन या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तातडीने वेगवान उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. GBS आजाराची लक्षणे: पायांमध्ये अशक्तपणा, शरीरात थकवा येणे, चेहऱ्याच्या हालचालीमध्ये समस्या येणे, डोळे हलवण्यास त्रास होणे, वेदनेमध्ये खाज सुटणे, लघवीवर नियंत्रण नसणे, अर्धांगवायूमुळे पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. 1/3 प्रकरणांमध्ये श्वासोच्छ्वासात परिणाम होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमुळे बोलणे आणि गिळणे प्रभावित होऊ शकते. गुंतागुंत वाढल्यास श्वसनक्रिया बंद पडणे किंवा हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.
श्वसनात त्रास होणे, हातपायांना झिंझिण्या येणे, रक्तदाबाची समस्या निर्माण होणे, चालताना अडचण येणे, चेहऱ्यावर कमजोरी येणे, अतिसार होणे इत्यादी लक्षणांचा समावेश आहे. धन्यवाद.